आणि उपरिचर वसूला जे वरदान इंद्राने दिलं त्यानंतर 1 वर्ष झाल्यावर वसूनं इंद्राचं पूजन केलं. इंद्राचं पूजन करताना त्यांना गुढी उभारली. बस एवढं त्याला सगळं. वसूनं पहिल्यांदा इंद्रपूजनात गुढी उभारली तेव्हापासून गुढीपाडव्याला प्रत्येक घरात गुढी उभारलं जातं. आणि ते मग रूढी निर्माण झाली त्याची. अपरेध्यस्त क्रियते चतुर्नृप हे कारण दुसरा दिवस नूतन संवत्सराचा, प्रथम दिवस प्रतिपदा. मग त्यांनी कापडाने गुंडाळलेली ती छडी खूप उंच जागेवर बांधून दिली. विधियुक्त पूजा केली. कर्ष्यंती ते मुदा. शिकारीला गेल्यानंतर गंमत काय झाली थोडीशी, त्यांच्या पत्नीचा ऋतुकाल होता. ही पूर्वीची माणसं आजच्यासारखी वागत नव्हती. तुम्हाला वाटते काला आहे तस्मै नवा, असं नाही आहे. काला आहे तस्मै नवा मग तुम्ही कानानं पाहता काय, डोळ्यानं ऐकता काय. जे लोक म्हणतात की हजारो वर्षापूर्वी पूर्वीचा काल आता नाही आहे, काय फरक पडला, पाहता डोळ्यानंच, खाता तोंडानंच. काल बदलला म्हणून हे सगळं बदललं काय, पायाच्या ऐवजी डोक्यावर चालता काय. म्हणून हा शहाण्याचा प्रश्नच नाही आहे. ते काय झालं, ऋतुकाल पत्नीचा होता. पशुही माणसापेक्षा जास्त नियमानं वागतात. म्हणून तिनं संदेश पाठवला अरण्यात पतीला की बाबा माझा ऋतुकाल आहे, तुम्ही शिकार सोडून परत या. कारण पुत्र निर्मिती करता ऋतुकाल पत्नीचा, आणि तुम्हालाही पाप घडेल. पण हे व्यसन आहे, क्षत्रियांना व्यसन आहे शिकारीचं. ते आले नाहीत. त्यांनी एका पक्ष्याच्या गळ्यात वीर्याचं रूपांतर करून पुडी बांधून पाठवून दिलं त्याला. गंगेवरून उडत असताना दुसऱ्या पक्ष्याचं भांडण झालं, त्याचं काहीतरी खाण्याचा पदार्थ वाढला, भांडण झालं, ती पुडी पडली जलात. आर्द्रिका नावाची अप्सरा शापानं मासा झालेली होती. तिने ती गेल्यावर तिच्या पोटात युग्म जन्माला आला, एक कन्या आणि एक पुत्र. म्हणून ते मासे पकडणाऱ्या कोळ्याने सांगितलं, महाराज हे माशाच्या पोटातून निघालं युग्म. ठीक आहे, मुलगा मला देऊन टाक, मुलगी तो येऊन जाय. 50-50 करून टाकलं. ती जी कन्या त्या ढिवराच्या घरी होती ती सत्यवती, पण दुर्गंध शरीरातून येत होता, कारण माशाच्या पोटातून निघाली ना. आणि उपरिचर वसूनं जो मुलगा ठेवला तो पुढे राजा झाला. त्याचं नाव मच्छराज असं होतं. जन्म सांगायचा आहे व्यासांचा. कथा तुम्हाला माहीत आहे म्हणून त्याच्यात मी वेळ नाही घालवत. त्या कोळ्याची नाव चालत होती यमुनेवर, इकडून तिकडे फुकट सर्व्हिस होती ऋषिकेशसारखी. जयदयालजी गोविंदकानं जी नावेची निर्मिती केली ना मोटर बोटची, खूप वर्षाच्या आधी केली. ऋषिकेशला अगदी पूर्व कालापासून उन्हाळ्यात 2-3 महिने सत्संग असतो. त्यावेळेला साधक मुमुक्षू त्यांना नेणं आणणं ते नाव करत होते, आजही करतात. बापाने सांगितलं होतं कोणी आला साधू संत पलीकडे नाहीच. पराशर आल्यानंतर व्यासांच्या जन्माचं निमित्त, पराशर बावळट नाहीत, असे काही प्रकार असतात ना ते चिंतनीय असतात. पराशरांनी सांगितलं तत्पुत्र पराशरांचे व्यासम शुकम गौडपदम महांतम. मला तुझ्या उदरात गर्भ ठेवायचा आहे. कामेच्छा भोगेच्छा तुला वाटेल तुझं अज्ञान आहे. तिने सांगितलं महाराज दिवस आहे, नदीवर नाव आहे, पलीकडच्या काठावर माणसं आहेत, सगळं मी करतो.
ज्याची शक्ती आहे तो हे सगळं करू शकतो. कुहरा निर्माण केल्यानंतर द्वैपायन व्यास का म्हणायचा आहे? त्या सत्यवतीच्या पोटात जो गर्भ आहे तो व्यासांचा, तिनं जेव्हा प्रसव झाल्यावर चारी बाजूला पाणी आहे आणि एका बेटावर त्याला ठेवलं, द्वीप म्हणावं त्याला, म्हणून त्यांचं नाव द्वैपायन व्यास. ह्या श्लोकांचे अर्थ तर्कानं लावू नका, कारण ही तर्क लावून कळण्यासारखी कथा नाही आहे. जे तुम्हाला वाटते इट इज टेक्निकली इम्पॉसिबल. आता आईच्या पोटात तर आपण एक ड्रॉप ऑफ वॉटर होतो फक्त. डोळा होता काय, कान नाक तोंड काही होतं काय? मग आता टेक्निकली इम्पॉसिबल असं आपल्याला म्हणता येईल की बाबा एका थेंबाचा 6 फुटाचा माणूस झाला, त्याला सगळं हे मिळालं, काय? याकरता नथिंग इज इम्पॉसिबल. आपल्याला कळत नाही म्हणून ते खोटं आहे, आता वेळेपणा झाला ना. एक ग्रामोफोनची रेकॉर्ड आहे, त्या भोंग्यावर वाजवत होते की नाही पूर्वी, ती फ्रान्समध्ये एक वैज्ञानिकाचं संशोधन आहे. त्याने राजाला सांगितलं मी एका तबकडीतून आवाज निर्माण करून दाखवतो. कॅबिनेटमध्ये प्रयोग झाला, सशस्त्र पहारा चारी बाजूला आहे, त्याला खोलीत कोंडलं, पण त्याचा तो शोध होता ना. त्या तबकडीतून जेव्हा आवाज निघायला लागला पिन लावल्यावर, तेव्हा त्या अध्यक्षाला असं वाटलं की काहीतरी युक्ती करतो, म्हणून त्याच्या तोंडावर हात ठेवला, तोंड बंद केलं, तो आवाज काढतच नव्हता. आता त्याला शेकडो वर्ष झाली. आज मी तुम्हाला विचारतो त्यात विज्ञान काय आहे? ती पिन फिरल्यावर त्यातून आवाज कसा निघतो? कॅन यू एक्सप्लेन इट? नो. समजा मी म्हणतो की इट इज टेक्निकली इम्पॉसिबल, पण इम्पॉसिबल म्हणून चालत नाही ना, वाजून राहिले ना. आजच्या तुमच्या ज्या कॅसेट स्टेप्स आहेत एवढ्या आहेत, त्याला काय आश्चर्य आहे की संशोधन आहे? आश्चर्य त्याला वाटेल ज्याला त्याचं टेक्निक कळत नाही, माहीत नाही त्याला. पण ही हू नोज एव्हरीथिंग फॉर दॅट, नथिंग लाईक. याकरता व्यासाचा जन्म असा कसा झाला आणि पराशराला दुर्बुद्धी झाली काय, हा गाढवपणा आजही विकृत मनात आहे. कारण संताला जाणारा संत लागतो, संसारी माणूस कदापि जाणणार नाही. आत्ताच 15 मिनिटापूर्वी मी घरून आलो तो बोलून आलो हे वाक्य. तुम्ही संताला काय जाणू शकता? काय ग्रेड आहे तुम्हाला? बायकोचा थुंका न ओलांडणा मारू संताला जाणेल, काय शक्य आहे काय? व्यासापर्यंत पोहोचता तुम्ही तर नाही आहे. आणि पराशराने सांगितलं सत्यवती, योग्य वेळेला माझं चिंतन केल्यावर मी येईल, पण तू माझं ऐकलं म्हणून तुझ्या शरीराचा दुर्गंध जाऊन कमळासारखा सुगंध तुझ्या शरीराला राहील. अमित तेजस्वी भीष्म, ह्या संलग्न कथा आहेत, संलग्न. चूक कशी होते कळत नाही ती मी तुम्हाला सांगतो. म्हणून सत्यवतीचं नाव योजनगंधा आहे. दुसरं एक योजन म्हणजे 4 कोस. तिच्या शरीराचा सुगंध 4 कोसपर्यंत जात होता, म्हणून योजनगंधा. एकदा भगवती गंगा सत्यलोकात ब्रह्मदर्शनाला गेली. ब्रह्मदर्शनाला गेल्यावर थोडीशी चूक, अनवधान. किती मोठी व्यक्ती असो, अनवधानानं चूक होत. तिच्या डोक्यावरचा पदर वस्त्राचा खाली पडला. सत्यलोकात राहणारे फार वरचे अधिकारी असतात, त्यांना स्थान आहे तिथे. स्त्रीचं शरीर उघडं झाल्यावर, पदर पडल्यावर सगळ्यांनी माना खाली घातल्या. एकच व्यक्ती, मोठा राजर्षी आहे, त्यांनी गंगेकडे पाहिलं.
ब्रह्मदेवाने सांगितलं की राजा तू शिष्टाचार सोडला, तुम्ही गंगेत जाता, आंघोळ करता, वस्त्ररहित स्त्री दिसी तर तिथे पाहता काय? कारणच नाही काही. पण जे पाहतात ते पापी आहेत, त्यांना गंगा स्नानाचं पुण्यच लागत नाही. म्हणून तू सत्यलोकातून च्युत होऊन तुझा जन्म होईल राजकुलात. गंगेला सांगितलं, गंगे अनवधानानं तुझा पदर पडला, पण अपराध घडला म्हणून अजाणता का असेना तुला स्त्री म्हणून जन्म घ्यावा लागेल. ठीक. आता काय करावं? ती शोध घेत होती की आता आपल्याला तर जन्म घ्यावा लागेल, कसं करावं? तेवढ्यात अष्टवसू 8 भाऊ आहेत सख्खे, तर देवता आहेत त्या 33 देवतातल्या 8 वसू या देवता. वाटेनं जात असताना वशिष्ठांच्या आश्रमाजवळ आले पाणी प्यायला. त्यात जो धाकटा होता त्याचं नाव द्रोण. द्रोणाचार्य वेगळे. वशिष्ठाकडे गाय होती, ती कबऱ्या रंगाची होती, काळ्या पांढऱ्या रंगाचं मिक्सचर. ती गाय पाहिल्यावर त्या वसूच्या पत्नीने सांगितलं, व ही गाय यांना मागून घ्या वशिष्ठांना, कारण हिच्या दुधाचं वैशिष्ट्य असं आहे की अकाली पांढरे झालेली केस किंवा ॲनिमिया वगैरे होतो, हिच्या दुधानं ते अकाली आलेलं वार्धक्य जाते, म्हणून ही गाय टाईम बिंग मागून घ्या. वशिष्ठांनी सांगितलं ते शक्य नाही आहे, कारण ही गाय माझी नाही, दुसऱ्याची मागून आणलेली देता येईल गाय थोडक्यात, म्हणून मला देता येत नाही. 7 भाऊ वडील आहेत, हा धाकटा आहे. पण पत्नीच्या आग्रहामुळे ज्यावेळेला त्याने बलात्कारानं गाय सोडली, त्यावेळेला वशिष्ठांनी सांगितलं, तुम्ही 8ही भाऊ देवता असूनही माणूस म्हणून जन्म घ्या. सांगितलं, महाराज गडबड तर झालीच. गडबड तर झालीच आहे, काय करा? गंगेकडे गेले, त्यांना देवता असल्यामुळे माहीत होतं. गंगेला सांगितलं, बाई आता तुला नाहीतरी तर जन्म घ्यावा लागेल, आम्ही तुझ्या पोटात येऊ, पण आम्ही काही संसारिक जीव थोडूच, आता नाईलाजा शाप आहे वशिष्ठासारख्याचा, काही इलाज नाही. जन्म झाल्याबरोबर आम्हाला तो गंगेत टाकून दे, त्याच क्षणाला, एवढी कृपा आमच्यावर कर. ठीक. प्रदीप नावाचे राजे होते हस्तिनापूरचे. गंगेच्या काठावर फिरत असताना स्त्री वेश धारण केलेली गंगा त्यांच्या उजव्या मांडीवर येऊन बसली आणि विनंती केली की महाराज मला पत्नी म्हणून ग्रहण करा. प्रदीपाने सांगितलं नाही. प्रदीप म्हणजे मशाल, प्रतीप नाव होतं. सुनेकरता कन्येकरता उजवी मांडी आहे, पत्नी करता वाम अंग आहे, डावी मांडी आहे. तू डाव्या मांडीवर बसली असती तर मी तुला पत्नी म्हणून कबूल केलं असतं, पण उजव्या मांडीवर बसली आहेस, मी अधर्म करणार नाही. आता काय मी कथा सांगतो तुम्हाला, अगदी शॉर्ट करण, फार कठीण आहे सगळं सांगणं. आणि त्यांचा मुलगा प्रतिपांचा शंतनू, त्याला सांगितलं मी अरण्यात जातो तपाला, गंगेच्या काठावर कधी काळी जाशील, तुला अतिशय लावण्यवती आणि पूर्ण स्त्रीत्व असलेली स्त्री दिसेल. तिनं विनंती केली तर तिला नाही म्हणू नको, बायको करून घे. पद्मन शंकन डंखन. कबीर साहेब म्हणतात 4 प्रकारच्या स्त्रिया जगात आहेत. पद्मिनी संजनी, शंकन डंखन 4 नार कहलाई.
या स्त्रिया सारख्या दिसतात बाया, सारख्या नाही आहेत. 4 टाईप्स आहेत त्यांच्या. कोणी डंकिनी आहे, कोणी शंकिनी आहे, कोणी पद्मिनी आहे, तिन्ही आहे. गुणावर अवलंबून आहे, कशावर नाही. आणि शंतनू घेऊन आले तिला गंगेला. तिने सांगितलं, राजा माझी अट मान्य असेल तरच आपलं जुळेल. मी काहीही करीन त्याला. हे का असं का वागलीस, हे ज्या क्षणाला तू म्हणशील त्याच क्षणाला तुला सोडून जाईल. त्याला माहीत नाही गंगा आहे. मग गंगेच्या सौंदर्यावर भावला नाही, पितृआज्ञा आहे त्याच्या मागं. राजा शंतनू फार मोठे तपस्वी होते, म्हणून भीष्माचार्यांना इच्छा मरणाचा वर शंतनूने दिलेला आहे. देवन थोडं दिलेलं आहे. वर देण्याची ही शक्ती. बापाची आज्ञा होती, कबूल केलं. पहिला मुलगा झाला, गंगेत टाकला, 7 टाकले. तर 7 टाकल्यावर किती संयमी माणूस असो, तिथे त्याचं बारसं नाही केलं, नाव नाही ठेवलं, दिलं टाकून. 8व्या वेळेला मात्र ते आडवे आले. शंतनूने सांगितलं, पहिल्यांदा मला हे सांग, तू कोण आहेस? सुंदर स्त्रीच्या वेशात एखादी राक्षसी नाही, चांडाळी, कोण आहेस तू? 7 मुलं गंगेत टाकली. आता 8वा उचलला तो. तिने खाली ठेवलं त्याला. सांगितलं, राजा सावधान, मी गंगा आहे. हां, चूक झाली माझी अडवलं. सांगितलं, करार संपला, आपली युती संपली. जशी आता या मंदिराची युती यांची संस्थानवाल्यांची आणि आमच्या आप्पास्वामी संस्थानवाल्यांची युती आहे 15 दिवसाची. 16व्या दिवशी संपून जाईल. मी पानेटला त्या दिवशी बोललोच, तुमची युती भाऊ फॉर 15 डेज, 16वें दिन नाही राहिली. कारण ती पुढे लांबवण्याचा प्रयत्न केल्यावर टिकत नाही. दोन्ही बाजू अहंकारी असतात आणि अहंकाराचा जय होत नाही, पण जय झाल्यासारखा वाटतो. निघून गेली ती. त्या पोराचं नाव देवव्रत, म्हणजे भीष्माचार्य. पुढे त्यांनी सांगितलं, 12 वर्षाचा मुलगा तुला परत मिळेल. फार विनवणी केली, काय केलं नसेल. रामाच्या वनवासाकरता एकांतात राजा दशरथानं कैकेयीच्या पायावर डोकं ठेवलं. हो, वाल्मिकी रामायणात भयंकर प्रकार वर्णन केलेलं आहे. दशरथासारखा राजा चक्रवर्ती डोकं ठेवलं बायकोच्या पायावर, मी तुझ्या पोराला राजा करतो, पण रामाला वनवास मागू नको. नाही ऐकलं नाही. या दुराग्रह आणि हट्टी स्त्रिया येतात ना, काय राहिलं त्या स्त्रीत्व, पत्नीपद काय राहिलं जर नवरा पायावर डोकं ठेवतो तरीही लुटून दिलं तिने. गंगेने सांगितलं, राजा करार मोडल्यामुळे मला जाणं भाग आहे, ही नियती होती. हा 7वा जो आहे ना, हा वसू आहे. यांनीच गाय सोडली होती, म्हणून याला शिक्षा आहे 205 वर्षापर्यंत हा माणूस म्हणून राहील. पण माझं तपत्य आहे, माझं दर्शन याला वेळोवेळी होईल. याच्या प्रयाणकालालाही मी दर्शन देईल. भीष्माचार्यांच्या प्रयाणाच्या वेळेला गंगा दर्शन घडलं याला, मातृदर्शन भीष्माचार्यांना. 12 वर्षानंतर देवव्रताला आणून परत दिलं. सांगितलं, राजन, हा तुझा पुत्र मोठा. सगळा घोळच झाला. परशुरामाच्या आश्रमात हा शिकला आहे, फक्त धनुर्विद्या, युद्ध नाही. 6 शास्त्र, वेद, वेदांग, ब्राह्मण, आरण्यक, नीती, धर्म, सगळं पारंगत आहे. 12 वर्ष. एवढा अधिकारी पुत्र शक्यच नाही, पण आता भाग्य आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात, कुटुंबात सगळं झालं. गंगा निघून गेल्यानंतर बरीच वर्ष झाली. शंतनूला सांगितलं, तुम्ही लग्न करा. तो म्हणे, लग्न कशाला करायचं, हा देवव्रत आहे आणि मी गंगेबरोबर संसार केलेला आहे ना, प्राकृत स्त्रीबरोबर मी संसार करू शकणार नाही.
कारण कुठलीही स्त्री असली तरी गंगेची बरोबरी करणार नाही म्हणून मी लग्न करत नाही. आता फिरायला गेलेले, यमुनेचा काठ आहे, सुगंध आला त्यांना पहिल्यांदा. सारथ्याला सांगितलं हा सुगंध कोठून येतो त्याचा शोध घे. सत्यवतीच्या शहराचा सुगंध होता. झोपडं होतं आणि कोळी होतं. तिथे सत्यवतीला पाहिलं. तिनं बोटानं दाखवले माझे वडील आहेत. त्याला सांगितलं की आज माझी इच्छा झाली की लग्न करावी, तुझी मुलगी मला देतो काय? शंतनू देतो म्हणलं. राजाला मुलगी कोण नाही देणार तुझ्यासारख्या सज्जनाला? पण राजा तुला मुलगा आहे, देवव्रत मुलगा आहे ना, हिला होणारी संतान तर अमुख्य राहील, द्वितीय म्हणून राहील. तू जर कबूल करशील की हिला होणाऱ्या मुलाला राजा करीन, दिली, परत दिली. भीष्माचार्य समोर येऊन बापाचं स्वागत करत असत. बाहेरून आल्यावर समोर आले, चेहरा कोमेजलेला दिसला त्यांना. सारथ्याला विचारलं, बाबा तुम्हाला काय झालं? असं नसतात विचारत. सारथ्याला विचारलं काय झालं? माझ्या पित्याचं तोंड उतरलेलं आहे. त्यांनी सांगितलं, राजपुत्र आज आम्ही गेलो होतो यमुनेच्या काठात. तिथे एक कन्या पाहिली, सावळ्या रंगाची आहे, तेच फार भयंकर. मागणी घातली तुझ्या बापाने. नाही म्हटलं त्याने. तो म्हणे की बुवा तुम्हाला देवव्रत आहे आणि कसं काय? मग हिला होणारा रथावर बसले की गेले. त्या कोळ्याला सांगितलं तुझी मुलगी माझ्या रथात बसव, हिला मी माझी आई करतो, माझ्या पित्याकरता नेतो. दाखलाच विचित्र आहे. बापा करता मुलगी आणून बापाचं लग्न करून देणारा पुत्र एकमेव भीष्माचार्यच आहे. मग त्याचा प्रश्न होताच. तो म्हणे व तुम्ही आहात आणि लायक पुत्र आहे, माझ्या कन्येच्या पोटातून येणारा पुत्र राजा होईल काय? सांगितलं मी वचन देतो होईल, मी राजा नाही होणार. सांगितलं तेही ठीक आहे, पण तुमची जी तुमच्यानंतरची पोरं आहेत, ह्या पोराची पोरं ते आपसात भांडून आमच्या पितृकाचा आहे 3 पिढ्याच्या आधीचं म्हणून त्यांना मारून टाकतील आणि राजे होतील. भीष्माचार्यांनी सांगितलं कटकट सोड भाऊ. शस्त्र काढलं, तलवार, सांगितलं मी प्रतिज्ञा करतो, मी नैष्ठिक ब्रह्मचारी आजन्म राहील, संततीच होणार नाही, कारणच नाही काही. त्या क्षणाला त्यांचं नाव देवव्रत जाऊन भीष्माचार्य पडलं. सत्यवतीला आणलं. आता ह्या भानगडी जेवढ्या आहेत, सत्यवतीला आणलं, पुढे संतान त्याला गेलंच. कारण आता सत्यवतीला होणारा मुलगा राजा होईल, हे सगळं येतेप्रमाणे ठरलेलं आहे सगळं. त्वष्ट्याची कन्या होती संज्ञा, भगवान भुवन भास्कर सूर्याची पत्नी. 12 आदित्य, कारण अश्विनी कुमारांचाही जन्म त्याच निमित्तानं झाला. त्रयत्रिंशत इत्येते देवास्तेषामहम एव अन्वयम संप्रवक्ष्यामि पक्षैव कुलतो गुणान. 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, प्रजापती आणि वषटकार, हे झाले 33. राजा ह्या 33 देवता आहेत प्रमुख, 34वी नाही. 33 कोटी हा जो शब्द आहे ना, कोटी म्हणजे कुळ, ह्या 33 कुळातल्या देवता आहेत सगळ्या. कोटी म्हणजे संख्या नाही आहे. आता शाख, विशाखा वगैरे हे जे आहे ना, फार लांब कथानक आहेत. अवतार अंशाधिक अंशांशाधिकही असतात. समजा अभिमन्यू होते, चंद्राचा अवतार आहे, अंशावतार नाही आहे, अंशांश अवतार आहे. पण त्यांनी त्यावेळेला अवतार घेतला, तो कबूल करून घेतला. मी 16 वर्ष फक्त पृथ्वीवर राहील. वृषपर्वा ययातीच्या कथा सांगेल मी तुम्हाला. ययातीला ज्या 2 बायका होत्या ना, वृषपर्वेची कन्या होती
पण त्याचा धाकटा भाऊ अजक नावाचा होता. थोडीशी वंशावळी, पण अगदी जशीची जशी आणि सत्य वंशावळी आहे सगळी. महादेवापासून, यमापासून, कामापासून, क्रोधापासून सगळी उत्पत्ती आहे ही. द्रौपदी शचीच्या अंशानं उत्पन्न झाली होती, म्हणजे इंद्रपत्नी शची म्हणून 5 भावाची पत्नी होती. आणि भगवती लक्ष्मीनं अंशावतार रुक्मिणीच्या रूपानं घेतलेला आहे. या मनुष्यलोकात प्रद्युम्न सनत कुमाराचा अंश आहे, पण कामरूप आहे. साक्षात शेषनाग अंश रूपानं बलराम दादाच्या रूपानं प्रगट झालेले आहेत. प्रत्यक्ष नारायण कृष्ण रूपाने आले आहेत आणि नर ऋषी अर्जुनाच्या रूपाने आले आहेत. तेव्हा द्रौपदीच्या शरीरातून नीलकमलाचा सुगंध होता. आता ही वंशावळी सांगायची. पांडवाचा वंश म्हणजे दुष्यंत आला, म्हणजे शकुंतला. भागवतातही शकुंतला आहे, व्यासस्कंदात, व्हेरी शॉर्ट. इथे जे शकुंतला आहे याच्यावर ज्यांनी ज्यांनी टीका केल्या लिहिलं आहे ते महाभारतातल्या ओरिजिनल शकुंतलावरून लिहिले आहेत. तुम्हाला कथा ही कित्येक वेळा भागवतात तुम्ही माझ्याच तोंडून ऐकली आहे, म्हणून याला मी विवरणानं सांगत नाही, कारण याला खूप वेळ लागतो. फार मोठं प्रकरण आहे. दुष्यंताची अद्भुत शक्ती आहे, पण जी होणार आहे विश्वामित्राचं तप. आणि कथा तुम्हाला माहित आहे, तपात विघ्न 2च असतात. एका अप्सरेला दिलं पाठवून. कोण, सगळं तुम्हाला माहित आहे, कोण अप्सरा, काय काय नाही. तप फार मोठं होतं त्यांचं. त्या तपाची उष्णता इंद्राच्या सिंहासनाला लागली. पण त्याने विचार केला, ह्याचं तप अपूर्ण राहिलं तर माझी सत्ता खुर्ची कायम राहील. म्हणून जे सत्तेवर आहेत ते हे जे मासे धरणारे कोळी आहेत ना, ते खेकडे पकडतात त्यांच्यासारखी अवस्था. मी पाण्यातला बोललो त्या दिवशी. मासा एकदा उसळी मारून पाण्यात जाईल, बाहेर निघेल, पण खेकडा नाही निघत. बकेटीत 10-15 खेकडे असले ना तर ते एकाने वर निघण्याचा प्रयत्न केला की 2-3 खेकडे त्याची तंगडी धरून खाली ओढतात. राजकारणात हे सगळे खेकड्यासारखं आहे यांचं. कोणी वर जायला लागला की त्याला खाली ओढतात. त्याच्यामुळे त्याच्यावर झाकण ठेवावं लागत नाही. त्या बकेटीतून एकही खेकडा कुठे जात नाही. सगळे विकून शिजून खायच्या कामी पडतात शेवटी. शकुंतलेचा जन्म झाला आणि मोबाईल वाजला मेनकेचा. इंद्राने सांगितलं तुझं कार्य संपलं, निघून स्वर्गात. तिने सांगितलं महाराज मुलगी झालेली आहे, टाकून देते ते पानावर ठेवून दे. शकुन म्हणजे पक्षी. शकुंतान रक्षत्वे तिलान गृह्णाती इति शकुंतला, हे निर्वचन आहे शकुंतला या शब्दाचं. ते अर्भक टाकून दिल्यानंतर पक्ष्यांनी पंखांनी रक्षण केलं त्या अर्भकाचं, म्हणून तिचं नाव शकुंतला आहे. कण्व आंघोळीला आल्यावर घेऊन गेले. मानसकन्या आहे. आता ती अप्सरेच्या पोटातून जन्माला आलेली. लौकिक स्त्रीपेक्षा फार वेगळी होती ती. आणि दुष्यंताचा समागम झाला. आता त्याला त्याच वेळेला तहान लागावी.
उद्धव के मन और है माधव के कुछ और. आणि कण्व गैरहजर असावे. कण्व वनात गेलेले शकुंतलेला पाहून चक्रवर्ती राजा आहेत दुष्यंत, त्यांनी सांगितलं कुणाची कन्या आहे? कण्वाची. सांगितलं खोटं आहे. शकुंतले मी क्षत्रिय आहे आणि नावाचा क्षत्रिय नाही. माझं मन जाईल ते क्षत्रिय कन्येवरच जाईल. ब्राह्मण नाही, वैश्य नाही, शूद्र नाही. ज्या अर्थी माझं मन तुझ्याकडे गेलं मी गॅरंटीने सांगतो तू क्षत्रियाची आहेस. कबूल केलं. सांगितलं माझे पिता विश्वामित्र तपस्वी जरी असले तरी क्षत्रिय आहेत. गांधर्व पद्धतीने विवाह करून मोकळे होऊन मी निघून जातो. सांगितलं महाराज दान कौन करेगा? तमेव प्रार्थाय चानम. पिता दान करील, गुरु दान करील, कोणीतरी दान करील. कण्व आल्यावर मग तुम्ही त्यांना सांगा. सांगितलं नाही, कण्व तपस्वी आहेत आणि मी क्षत्रिय आहे. कण्वाची भीती अशी आहे, त्यांना न पटलं शाप दिला तर राहिलं सगळं. आणि मी क्षत्रिय असल्यामुळे तुम्ही मला कन्या द्या हे मी प्राण गेला तरी मागणे नाही. भिक्षा पात्र अवलंबिने जळो जिने लाजीरवाणे ऐशी अशी नारायणे उपेक्षिजे सर्वथा तुकोबारा. का बोलले? रक्त आहे क्षत्रियाचं संत असले तरी. भिक्षा नका मागो. जळो जिने लाजीरवाणे. तू मला आत्मदान करू शकतेस कारण क्षत्रियाची कन्या आहेस, तिला अधिकार आहे. याप्रमाणे थोडंसं बोलल्यानंतर दिवसाची वेळ आहे, दिवामैथून वर्ज्य आहे, पण आपत्कालात किंवा सैन्यात असलेल्या माणसाकरता वर्ज्य नाही म्हणून गर्भाधान करून निघून गेले दुष्यंत. काही वेळानं जेव्हा कण्व आले तेव्हा नित्याप्रमाणे त्यांच्या हातच्या समिधा फुलं घ्यायला आली नाहीत, आत होती. पुरुषाशी संपर्क झालेल्या स्त्रीच्या ठिकाणी एक गंध निर्माण होतो. इट इज स्मेल फिलॉसॉफी. पुरुषाशी संपर्क झाला नाही तोपर्यंत खरोखर कन्यात्व असेल तर तिचा गंध म्हणजे वास वेगळा असतो. पण पुरुष संपर्कानंतर जो गंध येतो तो गंध सांगतो की ही पुरुषाशी संबंधित आहे. आजच्या काळात पूर्वी जे म्हातारे होते तुम्ही त्यांना बंडीत बसून नेत होते, ते सांगत होते भाऊ कुंकवाचा करंडा आणा कुंकू लावा. ते प्रश्न विचारत नव्हते, पण हात दीडात अंतरावरून त्यांना गंध सांगत होता, वास. ओळखलं त्यांनी. कण्वाने सांगितलं की ठीक आहे, राजा दुष्यंताबरोबर तुझा समागम चांगलाच आहे, नाही ते क्षत्रिय कन्याचा असतो. तुझा जो पुत्र होईल तो सगळ्याला जिंकून चक्रवर्ती राजा होईल वगैरे बोलले. आणि भरताचा जन्म झाला. कण्वाने सांगितलं का ग तुझ्याशी बोलला नाही का तुझा पती काही? इथलं बोलला. प्रधान पाठवतो, पालखी पाठवतो, घोडं पाठवतो, हत्ती पाठवतो, काही तर नाही पाठवलं. 12 वर्षाचा भरत होईपर्यंत. भरत होते ते त्यांनी कुत्र्याची पिलं वागवलीच नाहीत. नुकतं जन्माला आलेलं वाघाचं सिंहाचं जे छावा असेल, वाघ सिंहाला पिलं नसतात, छावा असतो, पिल्लू कुत्र्याचं असते, त्याच्याबरोबर खेळत होते. कण्वाने सांगितलं 2 माझे शिष्य तुझ्याबरोबर देतो, पतीकडे पाठवून देतो तुला. धर्मशास्त्राचा नियम आहे, 36 ऋतू पित्याच्या घरी जर व्यर्थ गेले कन्याचे तरी पित्यानं लग्न न केलं तर त्या कन्यानं स्वेच्छेनं लग्न करावं, कारण 36 गोहत्या त्याच्यानंतर त्याला लागल्या. 12 वर्ष पित्याकडे असणारी कन्या आहे, त्याच्यानंतरही जर पिता ठेवील तर नरकालाच जाईल. म्हणून मी आता तुला माझ्या आश्रमात नाही, तू मानस कन्या आहेस ना माझी, पाठवून दे. हा जो प्रसंग आहे मोठा विचित्र प्रसंग आहे. अष्टावेव समासेन विवाहात धर्मता स्मृता ब्राह्मौ देवस्थता वगैरे. ब्राह्मविवाह आहे, दैवविवाह आहे, आर्ष विवाह आहे, प्राजापत्य विवाह आहे,
आसुर विवाह आहे, गांधर्व विवाह आणि राक्षस विवाह, 8वा पैशाच्य विवाह आहे. राक्षस विवाहाच्या पद्धतीनं भगवंतांनी रुक्मिणीला आणलं होतं, पण पैशाच्य विवाह नाही, तो नीच असतो. आर्य विवाहात मूल्य देऊन कन्येला आणावं लागते. पूर्वी ब्राह्मणांची जी लग्न होत होते ते प्युअर ब्राह्मविवाह होते. त्याला सूट कोट टाय काही नाही चालत, फक्त धोत्र आणि उपर्ण, यज्ञोपवीत, मुंडावळी बांधली संपलं. तो सगळ्यात श्रेष्ठ विवाह आहे. दैवविवाहात वर आणि कन्या सोबत राहून धर्माचरण करतात आणि नंतर विवाह होतो. अष्टवक्रांच्या पित्याचा झाला होता तसा. प्राजापत्य विवाहात एक गाय आणि एक बैल कन्येच्या पित्याला शुल्क देऊन विवाह केला जातो, त्याला प्राजापत्य म्हणतात. आपण जे कन्यादान करतो तो आर्ष विवाह आहे. श म्हणजे पोट फोडलेला श, आर्ष विवाह म्हणतो त्याला. वराकडून बरंच धन घेऊन ज्यावेळेला कन्या देतात त्यावेळेला आसुर विवाह झाला. स्वेच्छेनं स्वीकार असतो तो गांधर्व विवाह झाला. आणि रथात घालून आणणे वगैरे. पण पैशाच्य विवाह फारच वाईट. खुनाखुनी मारकाट करून बलात्कारण आणणे. राजा, विवाहपूर्वक पाणीग्रहण आहे गांधर्व पद्धतीने शकुंतलेचं. अधर्माचं कामच नाही. दुष्यंताच्या दरबारात पोहोचल्यावर फार घोळ झाला. तिचं अप्रतिम सौंदर्य, आणि तिनं आल्यावर सांगितलं, महाराज हा तुमचा मुलगा 12 वर्षाचा भरत, तो दिसत होता 22 वर्षाचा, फारच दष्टपुष्ट होता. तेव्हा तुमचा मुलगा ग्रहण करा, आणि मी तुमची बायको आहे असं म्हणत नसतात, तुम्ही माझे पती आहातच. आता ते काय आपलं कॅबिनेट होतं काय? ती ब्रह्मसभेसारखी सभा होती दुष्यंताची, विद्वानांची सभा, ब्राह्मणांची सभा. थोडासा वाद झाला, वाद. दुष्यंताने सांगितलं, मला तर काही आठवतच नाही, धर्मार्थ काम संबंधन स्मरामी त्वयास, तुझ्याबरोबर माझं लग्न झालेलं आहे, मुलगा झाला आता पत्ताच नाही, स्मरणही नाही मला. तू तपस्विनी वाटतेस मला. कोणत्या तरी भलत्याच माणसाचं पाप माझ्या पत्राला बांधायचा विचार आहे का तुझा? खालच्या भाषेत बोलले जरा. तिने सांगितलं, राजा कन्यादान करणारा हजर नव्हता, तुम्हाला आठवत असेल, पण परमात्मा अंतर्यामी रूपानं विद्यमान होता, त्याच्या साक्षीनं मी तुमचं वर्णन केलेलं आहे. धर्म एव हि साधूनाम सर्वेषां हितकारणम. पण मिथ्याकारिणाम, तू चक्रवर्ती राजा आहेस, तुला शोभत नाहीये. पुन्नामनो नरक, पुत्र म्हणजे पूत नामक नरकातून पित्याचं त्राण करतो म्हणून त्याला पुत्र असं म्हणतात. सभार्याया गृहे दक्षा सभार्याया प्रजावती. भार्या म्हणजे पत्नी तिलाच म्हणतात, जी गृहकृत्यात कुशल असावी आणि जी संतानवती आहे ती भार्या आहे. संतानवती, पतीला प्राणापेक्षा प्रिय असणारी भार्या पतिव्रता. ती काय तुकोबरायांनी जरा 2 प्रकारांनी सांगितलं आहे. त्यांनी दुसऱ्या ठिकाणी असंही सांगितलं की बुवा जी अंधारी ते भोगी 7-5. कोणतं प्रमाण आहे आठवते काय? पतिव्रता ऐसी जगामध्ये ख्याती, 5-7 भोगी अंधारी ती.
ख्याती जगात पतिव्रता, पण 5-7 पुरुषाबरोबर अंधारात समजी तुकोबारायचं वचन आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, एकदम भाळूही नका आणि विश्वासही नका ठेवू. मनुष्यात ब्राह्मण श्रेष्ठ आहे, पशुत गाय श्रेष्ठ आहे. गुरुवर गर्यन श्रेष्ठ पुत्र हा, गौरवशावली भक्तीत सगळ्यात श्रेष्ठ गुरु आहे. आणि स्पर्श गोड वाटेल्यात पुत्र सगळ्यात श्रेष्ठ आहे. पुत्राच्या स्पर्शात जी गोडी आहे ती कोणाच्याही स्पर्शात, अरे पत्नीच्या स्पर्शात काम भाव निर्माण झाल्यावर सदा थोडंच आहे. तुमच्या चित्तात काम 24 तासात 24 मिनिटही नसेल, इतर वेळेला तुम्ही कामाच्या आविर्भावात नाही, क्रोधाच्या नाही ना लोभाच्या नाही, कशाच्याच नाही. तू 2 रूपात प्रकट झालाय. जयावती संपन्ने, पतीच पुत्र रूपानं पत्नीच्या पोटातून प्रगट होतो म्हणून तिला जया म्हणतात. ते काही जमलं नाही, ऐकायला तयारच नव्हते. 5000 वर्षापूर्वी नवरा बायकोचं भांडण नाही, हा वाद आहे, धर्माचा वाद. पुत्राचा स्वीकार नाही. ठीक. किम निष्वाकरम पूर्वम कामम त्वया परित्यक्त्या गमिष्यति स्वताश्रमा. मी जाईल परत. माझ्या पित्याचे 2 शिष्य आहेत, पण पोराला नाही नेणार. हा पुत्र तुझा आहे. दुष्यंत म्हणतो, बाया स्त्रिया जास्त खोटं बोलतात, असत्य वचनानार्य अनार्य असतात त्या. मला नाही पटत माझा मुलगा असेला. तुझी आई मेनका क्रूर हृदय आहे, राक्षसीसारखं वागली. जर तुला जन्म दिला तर सोबत न्यायला पाहिजे होतं, टाकून दिलं, निघून गेली. कोल्या कुत्र्यानं खाल्लं असतं तर. तुलाही लाज नाही, माझी याच्यावर श्रद्धा नाही जात. हा मुलगा तर तुझा फारच लांब लचक मोठा धष्टपुष्ट वाटतो. काय लगायचं कसं काय असेल. तू पोराला घेऊन निघून जा. राजन सर्पमना मात्राणी परिचिंतती स्वार्गती आत्मनो बिल्वपत्राणी. राजा, राई एवढा दोष दुसऱ्याचा तुला दिसतो रे. माझ्या आईची निंदा करतो, माझी निंदा करतो, पण पर्वता एवढा दोष तुझ्यात आहे तो तुला दिसत नाही. माझे पिता अनुपस्थित असताना बलात्कारानं मला मागणी घालून तुझ्याबरोबर लग्न करायला भाग पाडून पोटात गर्व ठेवला, हा तुझा दोष तुला कळत नाही. तू फक्त पृथ्वीवर फिरतो. खिद्यम राजन अंतरिक्षेच राम आहे. मला आकाशात गमनाची सिद्धी आहे, कारण मी अप्सरेची कन्या आहे. माझ्या आईचं येणं जाणं इंद्र वरुण कुबेर यांच्याकडे असते. तू इंद्रलोक, कुबेरलोक, वरुणलोक पाहिलास काय? तुझी माझी बरोबरी नाही आहे. पत्नी म्हणून तुझा, पती म्हणून तुझा आदर ठीक आहे, पण हे लग्न विजोड आहे. स्वर्गातली कन्या, आता भागवतात विजोड लग्न तुम्हाला माहीतच आहे. ऋषेन ज्ञानेन भाते ते ऋषभा. ऋषभाला प्रत्यक्ष इंद्रानी जयंती नावाची कन्या दिली. स्वर्गातल्या इंद्रानी पृथ्वीवरच्या राजाला कन्या का दिली? तो अत्यंत रूपवान आहे, पण दुसऱ्याचा अपमान नाही करत. अपमान याच्याकरता की आरशात तोंड पहा, आपण म्हणतो तर काय पाहत, क्या मुखडा क्या देखे दर्पण मो, दया धर्म नाही मनमो. तुला माझा अपमान करणं बरोबर नाही. पत्नीचा अपमान कधीही करू नये. राजा स्वतःची पत्नी आहे. मला सांग, तिच्या पोटातून निघालेलाच पुत्र आहे. दत्तक घेतलेला पुत्र वेगळा, क्रीत म्हणजे विकत घेतलेला पुत्र वेगळा, पोषण केलेला पुत्र वेगळा, पण बीजापासून झालेला तो पुत्रच राहील ना. त्याची बरोबरी इतर पुत्र करतील काय? 100 लहान लहान कूप खोदण्यापेक्षा एक मोठी विहीर निर्माण केली, सगळ्या गावाची तहान भागेल. लहान 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 कार्यक्रम आपण करतो. वनम शतक्रतु प्रत्यम सत्रमाम मरम कुपात विराम वापी क्रतु. क्रतु म्हणजे यज्ञ.
लहान 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 यज्ञकुंड करा, शतकुंडी करा, सहस्रकुंडी करा, त्याच्यापेक्षा हा एखादा रामायणाचा, भागवताचा, महाभारताचा महायज्ञ एकदा केलेला बरं. 2-4 दिवस करतो आपण लहान कुंड, इथं इंद्रायण महायज्ञ, ठीक आहे, पण ते लहान लहान आहेत, त्याचं एवढं एवढं पुण्य आहे. ह्या महायज्ञाचं पुण्य केवढं, त्याच्यात यजमानाला पुण्य आहुती देणाराला, ह्याच्यात प्रत्येक शब्द श्रवण करणाऱ्याला पुण्य. तर काय सांगू मी आता, खोट्याचं जर तुझी आसक्ती असेल ठीक आहे, तू म्हणतो पुत्राला बरोबर नाही, ठीक आहे घेऊन जाईल, पण लक्षात ठेव, हा 12 वर्षाचा आहेस, तू तरुण आहेस 25 वर्षाचा, जर मी याला आज्ञा दिली, आता दुसरा पहर आहे दिवसाचा, सूर्य अस्ताला जाण्याच्या आधी ससैन्य तुझा पराभव करून तुझ्या राजसिंहासनावर हा बसू शकतो, एवढी याची शक्ती आणि तयारी आहे. यावेळेला आकाशवाणी झाली, तुमचा TV बोलला. आकाशवाणी म्हणजे देवाने दिलेली साक्ष, वातावरणातून निर्माण झालेला ध्वनी. आता या ध्वनीच्या बाबतीत सावध राहावं लागेल. स्त्रिया अनुपम पवित्र वस्तू असतात. प्रत्येक महिन्याला जी रजप्रवृत्ती स्त्रियांच्या ठिकाणी होते ना, त्यावेळेला त्यांचे महिन्याभरात जाणता जाणता केलेले सकल दोष निवृत्त होत असतात. रज निवृत्तीनंतर स्त्रीला रज प्रवृत्ती होत नाही, म्हणून तिच्याकरता माळ आणि राम नामाचा जपच आहे, कारण तिचं पाप जाण्याचा मार्ग बंद झालेला आहे. प्रवृत्ती होत नाही तोपर्यंत कन्या स्थिती आहे. राजन, जाया म्हणजे पत्नी 2 भागात विभक्त असते. तिचं अत्यंत प्रेम पुत्रावर असते पुत्रप्राप्तीनंतर, आणि पतीवरही असते, पण तुम्हाला 2 प्रेम दिसतात, तत्वतः एकच आहे, कारण पतीच तिच्या उदरात नूतन जन्म धारण केलेला पतीच असतो, त्याला म्हणावं लागते पुत्र. आकाशवाणीने सांगितलं, राजन हा पुत्रही तुझा आहे आणि पत्नीही तुझी आहे. पटकन उठून गेले, मांडीवर बसवलं, बायकोला इकडून, पोराला इकडून. आता प्रश्न निर्माण आहे की बुवा एवढं भांडण का झालं. राजाने सांगितलं, हे पहा, मी एक क्षणही तुला विसरलो नाही, कारण तू विसरण्यासारखी नाहीसच, पण तुझं सौंदर्य, आणि ही माझी प्रजा धर्मवान प्रजा आहे, जर मी ॲक्सेप्ट केलं असतं की बाबा ही माझी पत्नी आहे, पुत्र आहे, तर लोकांनी सांगितलं असतं की हिचं सौंदर्य पाहून राजाने कबूल केलं. कोणाला असं पत्ता नाही, हा तर कधी बोललाही नाही 12 वर्षात, म्हणून मी धर्मसंकटात होतो. निस्संदेहतपया तू पतिव्रता आहेस. माझ्या राज्यातले 4ही वर्ण तुझी पूजा करतील, आणि माझ्यावर संकट होतं, मी वाट पाहत होतो, देव साक्ष कधी देईल. शकुंतले, तुझं जे बोलणं आहे मी रागावलो नाही त्याच्याकरता, कारण तुझं प्रत्येक आर्ग्युमेंट 100% करेक्ट होतं, पण मी कोणतं तरी निमित्त करून त्याला खोटं ठरवत होतो, पण सत्य शेवटी सत्य होईल. गावितत नावाचा अश्वमेध त्यांनी केला. भरताच्या ज्या बायका होत्या त्या, आपण ज्या विदर्भात राहतो या विदर्भ राजाच्या 3 मुली होत्या. भरताचं लग्न झालं. भरत 12 वर्ष कण्वाकडे राहिल्यामुळे विरक्त होते. एक दिवस विरक्ती भाषेनं सहज बोलले, कौणाचे मायबाप, कौणाचे गणगौत, मृग जळवत, हे काय पुत्र माझे आहेत. माणूस सहज बोलतो की नाही. तर त्या 3घी बहिणी, त्यांना एक एक मुलगा होता. त्यांनी विचार केला की पतीला, राजाला संशय आलाय, ही मुलं आपली आहेत की नाही, म्हणून त्या 3घींनी विष देऊन 3ही पोरं मारून टाकली. विचार कसा असतो. आणि भरताने सांगितले, काय केलं तुम्ही.
तर महाराज तुम्हीच तर काल रात्री सांगितलं की कोण जाणे माझे पुत्र आहेत की नाही. अरे माझे आहेत की नाही म्हणजे पुत्र स्त्री संपत्ती हे सत्य नाही, हा विषय होता माझा, विरक्ती भाषा होती. पुरोहितांनी सांगितलं महाराज झालं ते झालं. ह्यांच्या पोटात पुन्हा संतती पैदा करायला सांगितलं. नाही नाही, ह्या तिघी माझ्या आता माता आहेत, कारण मीच यांच्या पोटात बीज टाकल्यानं मीच जन्म घेतला आणि यांचं स्तनपान केलेलं आहे, म्हणून या माझ्या माता झाल्या. मातृभोग नाही घेत आहेत. मी यांच्या ठिकाणी आता पुन्हा संतती निर्माण करणार नाही. दुसरं लग्न कर सांगितलं, ते शक्य नाही. शेवटी दत्तक घेतला. का किती सूक्ष्म धर्मशास्त्र आहे वैदिकांचं, हिंदूचं, याचा विचार करा. काय इतिहास सांगतो तुम्हाला. नहुषादीची कथा थोडीशी, कारण याचा संयोग मोठा विचित्र आहे. संक्षेपात परिरहाटी भांबावाला 99 यज्ञ केलेले नहुष, त्याला इंद्रपदावर बसवलं, गडबड झाली. सर्पाचा जन्म मिळाला. दक्ष आदेचं याच्याकरता आहे, नारदांनी मोक्षशास्त्राचं अध्ययन करवलं यांना. मोक्षशास्त्राचं अध्ययन करायला तीव्र मोक्ष लागतो, मंद मोक्षला नाही करवता येत. या कुळात वास्तविक चंद्राचा संबंध आहे, पण नहुषाला जी पोरं होती ना ती प्रियवादी आहेत. यती, ययाती, संयाती वगैरे 6 पोरं आहेत. यात यती सगळ्यात मोठा, तो संन्यास घेऊन निघून गेला, म्हणून ययाती राजा झाला. चक्रवर्ती राजा आहे ते सगळे, नुसत्या गंगा यमुनेपुरते नाहीत. त्यात याला जी पोरं होती ना ययातीला, ती यदू आणि तुर्वसू हे देव यांनीचे पुत्र होते. दयू, अनु आणि पुरक हे शर्मिष्ठेचे होते. शर्मिष्ठा अतिप्रेमयुक्त कन्या होती. राजाची पण राक्षस राजा आहे, त्याला काही इलाज नाही. थोडासा घोळसा झाला. मी तुम्हाला ज्या वेळेला ययातीचं चरित्र सांगेन त्यावेळेला सांगेन. बृहस्पती देवांचे पुरोहित आणि शुक्राचार्य दैत्यांचे पुरोहित. बृहस्पतीने सांगितलं देवासुर संग्रामात त्यांच्याजवळ अमृत संजीवनी आहे, म्हणून ते जिवंत करतात राक्षसांना. त्यावेळेला असुराधिपती होते वृषपर्वा. बद्रीनारायणाच्या वर पुढे, बर्फाच्या पुढे त्यांची राजधानी वृषपर्व्याची. जिथून मयासुराने भीमाकरता गदा आणली आणि देवदत्त नावाचा शंख आणला अर्जुनाकरता, ते ओसाड झालेली वृषपर्व्याची राजधानी तिथून आणलं होतं. तिथे कश गेले. कुश म्हणजे गवत असं उलटं धरलं आणि शुक्राचार्याकडे गेले. त्याचा अर्थ आहे की मी तुमचा शिष्य होऊन आलेलो आहे. ग्रहण केलं. त्यांना माहिती होतं बृहस्पती महाविद्वान, महाविद्वान कच्छ, तरुण वय 20-22 वर्ष. शुक्राचार्यानं एकच कन्या देवयानी. देवयानी सांगितलं तू माझा पती झाला तर बरं होईल. कच्यानी सांगितलं आपण बहीण भाऊ आहोत, कारण मी इथे तुझ्या पित्याकडे विद्या शिकायला आलो. गुरुबंधू हे म्हणशील की नाही. कसं काय. ते म्हणे नाही नाही, इथे संबंध निरपेक्ष प्रीतीचा आहे. मी सांगेल माझ्या बापाला वगैरे. गाई चारायला जात होता. वृषपर्व्याला जेव्हा कळलं त्यांच्या मंत्र्यांना, त्यावेळेला त्यांनी सांगितलं राजे याला मारून टाकणं बरं आहे. हा जर संजीवनी विद्या शिकून गेला, शुक्राचार्य शिकवल्यातून राहणार नाहीत आणि मग युद्धात आपण जिंकू शकणार नाही. मारून टाकलं त्याला. गाई चारायला गेला, गाई परत त्याला मारून टाकली. प्रेत कोल्या कुत्र्याने खाऊन टाक. अतिशय प्रेम होतं देवयानीचं. त्यानं सायंकाळी जेवणाच्या वेळेला सांगितलं बाबा कश नाही आला. सांगितलं तर काय करावं, या दुष्टांनी मारलं असेल त्याला, मला शंकाच आहे.
संजीवनी मंत्राचा उच्चार केल्यावर कोल्या कुत्र्याच्या पोटातून तुकडे निघून सजीव झालेला कच आला परत. दुसऱ्या दिवशी आणि त्याला पुला मारलं, त्याचं प्रेत जाळलं आणि ती रक्षा मदिरेत शुक्राचार्याला पाजली. शुक्राचार्य दारू पित होते काय? नाही, पण मदिरा पान करत. थोडासा फरक आहे. सुरा अवई मलम अन्नानाम, सुरा अन्नाचा मल आहे. रैमेयक रामही पित होते. रैमेयक म्हणजे एका डाळिंबाच्या रसात 2 चमचे सहज टाकल्यानंतर जे पेय बनते त्याला मैरेयक म्हणतात. आता मैरेयक ह्याच्या शब्दाची उत्पत्ती, मग तुम्ही म्हणाल राम दारू पितो, तसं नाही आहे, ते कळावं लागते सगळं. मांसाहार करत नाही रे. मांस या शब्दाचा अर्थ 10 प्रकारांना आहे. वरची साल काढून आतली बी काढून जो गाभा राहील त्याला मांस असं म्हणतात, आणि पशुला मारून त्याला मांस असं म्हणतात. म्हणून जे तपस्वी साधू संत मांसाहार करत होते असं आलेलं आहे ते बरोबर आहे, पण फळाला पक्व खावं लागते. एखाद्या वेळेला कच्चं फळ खाता तुम्ही, ते आरोग्यकारक नाही आहे, म्हणून फळाला पक्व करावं लागतं. रामाने बोरही खाल्ली, पण आठुळी काढून वरचं सालपट काढून थोडासा गाभा असतो ते शिजवून मग ती बोरं खाल्ली. याप्रमाणे आता वृषपर्व्याला पंचायत झाली. संध्याकाळी देव यांनी भोजन बंद केलं. संजीवनी मंत्राचा उच्चार केल्यावर शुक्राचार्यांच्या पोटात जिवंत झाला कच. ते राख पाजली होती त्याला. शुक्राचार्यांनी सांगितलं, पोरी बाप पाहिजे की प्रियकर पाहिजे? सांगितलं दोन्ही पाहिजेत. ते दोन्ही शक्यच नाही. तुझा प्रियकर आहे कच, पती नाही आहे. माझ्या पोटात जिवंत झाला. मी तुला प्रतिबंध द्यायच्याकरता केलं नाही. तू एकुलती एक मुलगी आहेस माझी. मी त्याला पोटात संजीवनी मंत्र देतो, तो शिकून घे. माझं पोट फोडून बाहेर येईल म्हणजे मी मेलो, आणि मग तुझा प्रियकर तुला मिळेल. त्याने सांगितलं नाही, तुम्ही त्याला मंत्र द्या पोटात, तो जिवंत होईल. तुमचं पोट फाडून बाहेर येईल आणि तुम्हाला जिवंत करेल त्या मंत्राच्या बलावर. फार मोठी रिस्क होती ती. न केलं तर सांगितलं हे शक्यच नाही. कच काय आहे मला माहीत आहे, तुम्ही नाही त्याला जाणत. कच जिवंत झाले. जसं ब्राह्मणाला दक्षिणा शिदा आटा मिळाला की तो गाठोडं बांधून निघून जातो. शुक्राचार्यांच्या पोटात संजीवनी मंत्र मिळाल्यावर त्यांनी प्रणाम केला गुरुला, स्वर्गाला निघाले. देव यांनी नळवलं, सांगितलं महाराज लग्न. त्याने सांगितलं नरकाला जायचं आहे का तुला आणि मला? अरे प्रत्यक्ष तुझ्या बापाच्या पोटात जिवंत झालो ना मी, तुझा बाप, त्याच्या पोटात मी जिवंत झालो म्हणून आपण बहीण भाऊ झालो की नाही? शाप दिला तिनं. कचाला शाप दिला देव्यानीनं, तुला हा मंत्र फलीभूत होणार नाही. कचाने शाप दिला, तुला ब्राह्मणपती मिळणारच नाही. निघून गेले. पुढे ही भानगड झाली. वृषपर्व्याची कन्या आणि शुक्राचार्याची देवी आली. या मैत्रिणी होत्या. त्या विहिरीवर आंघोळ करताना थोडंसं वस्त्र एकमेकाचं नेसलं गेलं. ते काय बुद्धिपुरस्सर नाही, पण ही तर राजकन्या होती ना, ही भटाची पोरगी, भगीरथी मैत्रिणी होत्या. देव यांनी न ते तिला विहिरीत टाकून दिलं कोरड्या. पण हा श्लोक एक मोठा घोड आहे. वैशंपायन वाच, सुरापान. शुक्राचार्य म्हणतात धिक्कार आहे मला, मी मदिरा पान केल्यामुळे माझ्यावर हे कर्ण ओढवलं. म्हणून यो ब्राह्मणोत अवृत्ती स्मृत कश्चिन मोहात सुराम पास्यती मंदबुद्धी अपते धर्मा ब्रह्माचे उसया समिन लोगों करीत स्यात परेच. आजपासून जगात जो मंदबुद्धी ब्राह्मण अज्ञानानं मदिरापान करील तो धर्मभ्रष्ट तो होईलच, पण त्याला ब्रह्महत्येचं पाप लागेल. आणि परलोकात म्हणजेच खंतितेनं करा होणे गाढव,
आता असं आपल्याला कसं म्हणता येईल की ब्राह्मणांनी दारू महाग केली आणि मांस महाग केलं म्हणता येत नाही, पण आता आहे खरं. मांसाहार ज्यांच्याजवळ धन आहे, हे मोठमोठ्या कोट्याधीश शेटजी लोकांची तरुण पोरं आणि ब्राह्मणांची पोरं जास्तीत जास्त मांसाहार करतात आणि मदिरापान करतात. त्याच्यामुळे गोर गरिबाला शोधराला मिळणारं महाग झालं सगळं. हे मी यथार्थ सांगतो, कुणाची निंदा नाही, आलोचना नाही. शुक्राचार्य म्हणतात, ब्राह्मण धर्माची सीमा निर्धारित केलेली आहे आणि आज मी मर्यादा स्थापित करतो. त्या दिवशी शुक्राचार्यांनी मर्यादा स्थापित केली. कच्छ निघून गेल्यानंतर त्यांची विद्या फलीभूत नाही झाली, पण त्यांनी ज्याला शिकवली त्याची फलीभूत झाली. कोणतं ना कोणतं सोल्युशन तर निघतेच. देव यांनी सांगितलं, यदिमाम धर्मकामार्थम प्रख्यातास्मि याचितः. कचा, मी तुझ्याकडे कामाकरता प्रार्थना नाही केली, धर्मानुकूल कामामुळे याचना केली आहे. आणि तू माझा धिक्कार केलायस, तू त्याचं फल भोगशील. कामाच्या वशीभूतून तू शाप दिलायस मला, ठीक आहे, मी माझे शिष्य तयार करीन. शर्मिष्ठ आणि देव यांनीचा कलह झाला, विहिरीत टाकून निघून गेली. योगायोग असा होता की ययाती शिकारीला वनात आले, तहान लागली म्हणून त्या अरण्यात फिरत असताना विहिरीत देवयानी दिसली. कोरडी विहीर होती, पाणी नव्हतं तिच्यात, पण कुणाचा तरी आवाज येतो म्हणून पाहिलं. कुणीतरी आहे. कोण आहे? देवयानीनं विचारलं आतून, वरून माझ्याशी बोलणारा कोण आहे? तुझ्या नाव आणि गोत्राचा उच्चार कर. गोत्र सांगितलं. मी नहुषपुत्र ययाती आहे. राजन, मला शाप आहे कचाचा, ब्राह्मणपती मिळणार नाही आणि क्षत्रियात तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही जगात, म्हणून हात धरून मला वर काढलं. आता हात म्हणजे पाणी शब्द आहे, हाताला पाणी म्हणतं. पाणी ग्रहण झालं तुझं माझं. वर वधूला ज्या सप्त प्रदक्षिणा अग्नीच्या करताना त्यात एक मेहंदीचा गोळा वर वधूच्या हाताच्या मध्ये ठेवावा लागतो. फार मोठं विज्ञान आहे त्याच्यात. ते पाणी ग्रहण आहे. पाणी म्हणजे हात. तू माझा हात धरून वर काढलायस, आपलं लग्न लागलं असं समज, माझा पिता कन्यादान करीलच. ययातीने सांगितलं, शुक्राचार्याची कन्या मी येथे थांबू? तुझा बाप म्हणजे काय माणूस आहे काय? एक तर राक्षसांचा दैत्यांचा पुरोहित आहे, मदिरापान करतो. ती म्हणे सोडली महाराज कालपासून. हो, कालपासून सोडली असेल, पुन्हा परवा धरेल. हे धरसोड करणारे, बिड्या फुंकणारे, तंबाखू असो, दारू असो, शपथा घेतात गंगेची, यमुनेची, आईची, बापाची, देवाची, दानवाची. जैसे थे सवेरे तोबा कर ली, शाम को फिर पी ली, क्या फर्क पड़ रहा है? छाला. तू म्हणे बा माझी हिंमत नाही, तुझ्या बापानं पाठवलं तर ये, तू माझी बायको मला कबूल, पण मी इथे त्या बुड्यासमोर थांबायला तयार. गेल. सायंकाळी शोधत होते मुलीला, तिची दासी शोधत होती. देव यांनी घरी का नाही आली? तिच्या मैत्रिणीला विचारावरती सांगते काय की फटफटीवर बसून ढमक्या पोराबरोबर पळून गेली. ते तर जागा नव्हती, नाही तर दोघीला पळून दिलं असतं त्याने. त्याला काय येईल? काय गाढवपण आहे. शर्मिष्ठा काही बोलली नाही. दासीनं सांगितलं, विहिरीच्या काठावर तुमची मुलगी बसलेली आहे. अरे भिक्षुक होते. शुक्राचार्याने सांगितलं चला घरी. सांगितलं तुम्ही जा. उर्मट नाही आहे ती, पण ज्याला एकच संतान, मुलगी असो की मुलगा असो, थोडासा अपमान सहन करावा लागतो. नीच माणसाची कन्या, नीच शर्मिष्ठा, त्याची तुम्ही करता सेवा, त्याचे तुम्ही पुरोहित, तुम्ही त्याच्या राज्यात जा, मी मला वाट सापडेल तिकडे जाईल, मी पुन्हा त्या राज्यात पाय नाही ठेवणार. राजाला बोलवून पाठवलं. वृषपर्व आले.
त्याने सांगितलं प्रकार असा असा झाला. शुक्राचार्य म्हणतात, माझी मुलगी जर येणार नाही तर मी टाटा जयरामजी की जा रहा है. गाठोडं पोरीला सांगितलं, गाठोडं बांधून घे आपलं, आपल्याला काय राज्याचं धन थोडंच पाहिजे. त्याच्या स्वार्थाकरता मला सोन्याच्या पलंगावर झोपवतो तो. मी तर जमिनीवर झोपणारा माणूस आहे, त्याला काय काहीतरी सांगा महाराज. सांगितलं बाबा माझा काही रोष नाही या पोरीचा आहे, तू तिची विनवणी कर. पायावर डोकं ठेवलं देवयानीच्या. सांगितलं ठीक आहे, तुझी कन्या जिथे माझं लग्न होईल तिथे जन्मभर जर माझी दासी म्हणून राहील हे तुला कबूल असेल परत येऊ. बोलावलं पोरीला. देवयानीचं म्हणणं कबूल आहे का तुला? सांगितलं हो. का? जर शुक्राचार्य नसले तर बाबा तुमचं राज्य आजच मेलेलं आहे. इंद्र तर तुम्हाला एका खेळात जिंकून टाकेल. शुक्राचार्यामुळे तुम्ही राजात, म्हणून माझं बलिदान राष्ट्राकरता मला कबूल आहे. लग्न झालं. शुक्राचार्यांनी कन्यादान शर्मिष्ठा गेली. शर्मिष्ठा दोन्ही गोष्टींना पुढे आहे. देवयानीचं प्रेम जे ययातीवर आहे ते पत्नी म्हणून आहे, पण शर्मिष्ठेची जी प्रीती आहे तिला जोड नाही. शर्मिष्ठेला एका बगीच्यात महाल बांधून ठेवलं. दासी होती, रोज नुसतं दर्शन घ्यायला यायचं, दुसरं काय. तिला काय भांडे थोडंच घासावं लागतं, ते कपडे धुवायला लागतं. कधी कधी त्या बगीच्यात ययाती फिरायला जात होते. शर्मिष्ठेचा ऋतुकाल होता. तिने सांगितलं, महाराज माझा ऋतुकाल आहे, मी तुम्हाला पुत्रदान मागते, मला तुम्ही पुत्रदान करा. सांगितलं गांधर्व विवाह होईल. होईल. शर्मिष्ठे मला आहे शुक्राचार्यांची भीती. मी राजा आहे, दुसरं लग्न करू शकतो, पण शुक्राचार्याला वचन दिलं आहे की माझ्या शेजेवर दुसरी स्त्री येणार नाही. तो माता फार खौट आहे खोबऱ्यापेक्षाही. गडबडून जाईल, मला शाप दिल्याशिवाय राहणार नाही, ते काही पाहणार नाही, जावं आहे की